नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 1 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ तिथी मानली जाते, जी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी विशेष आहे. या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, कारण या माघ पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णू हे कोणत्या रूपात पवित्र नद्यांमध्ये निवास करत असतात आणि म्हणून या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं की माघ पौर्णिमेला स्नान केले नाही तर आपल्याला संपूर्ण वर्षभर या स्नानासाठी वाट पाहावी लागते. या दिवशी गंगा स्नान, दान आणि व्रत केल्याने अक्षय पुण्य मिळत असते, तसेच सर्व दुःख हे दूर होत असतात. आणि म्हणून या माघ पौर्णिमेला अनेक जण पवित्र गंगेवरती, नदीवरती जाऊन स्नान करत असतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला पवित्र गंगेवरती किंवा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन हे स्नान करणं शक्य होत नाही. आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती, नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचा पितृदोष हा दूर होईल आणि फक्त 1 दिवसात इच्छापूर्ती होईल. तर अशी कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत, कोणत्या वेळेत स्नान करायचं आहे, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.